स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आजच्या शुभ दिवशी काही मिनिटं तुझ्या स्वामींसाठी दे. बाळा, आज तू खूप आनंदी आहेस आणि तुझा आनंद वाढविण्यासाठी मी तुझ्यासाठी एक योजना आखली आहे, जे तुझ्या हिताचं आहे. त्यामुळं आज शांत मनानं दुर्लक्ष न करता हा तुझ्या लाडक्या स्वामींचा संदेश ऐकून घे. त्यामुळं तुझ्या आयुष्यातलं दुःख कमी होणार आहे आणि तुला प्रगतीचा नवीन मार्ग दिसणार आहे. बाळा, शेवटपर्यंत ऐकून तर बघ. तुझं मन तुला प्रवृत्त करेल आणि जे काही तुझ्या मनामध्ये चिंता, भीती असेल ते सगळं दूर होऊन तो नेहमी आनंदी होशील. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात घे, बुराई का अंत हमेशा बुराई होत आहे. बाळा, नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा, कारण ज्या खोटी आणि चुकीच्या गोष्टी असतात त्याचा शेवट हा नक्कीच दुर्दैवी असतो. त्यामुळं जेवढं जास्त तुम्ही खोटं जर वागत असाल तेवढं जास्त लोक तुझ्या आजूबाजूला असतील, आणि जर तू खरं वागत असाल तर मोजकेच लोक तुमच्या आजूबाजूला असतील. हे नेहमी लक्षात घे. जर लोकांनी तुझ्यावर प्रेम करावं, तुला आपलेसं करावं, लोकांच्या मनामध्ये तुझी जागा निर्माण व्हावी असं तुला वाटत असेल तर आधी तू थोडासा बदल स्वतःमध्ये करून घे. मग बघ, लोक तुझ्याकडून प्रेरणा घेतील. कोणत्याही कामाची लाज बाळगू नकोस मुला, कारण कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावे लागतात. हां, ती बाजू वेगळी आहे ज्यांना सगळ्या गोष्टी आपोआप मिळालेल्या असतात, पण त्यामागेही कुणाचे तरी कष्ट असतात, त्यामुळं कुणाला तरी त्याचा फायदा होत असतो. पण बाळा, तुझ्या बाबतीत तसं नाही आहे. तू आधीपासून एक चांगला कलाकार आहेस, म्हणून तर सर्वोत्तम भूमिका मी तुझ्या वाट्याला दिलं आहे बाळा. आणि पुढंही तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चमत्कारिक गोष्टी घडणार आहेत आणि खूप चांगले दिवस तुझ्या आयुष्यात तुला पाहायला मिळणार आहेत बाळा. पण ते तू आजपर्यंत बघितलं नव्हतंस. आजपर्यंत तू खूप कष्टातून दिवस काढत आहेस आणि इथंपर्यंत पोचलायस. पण पुढंही तुझा मार्ग चांगलाच असणार आहे आणि तुझ्या भविष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घडणार आहेत, हे मात्र विसरू नकोस. कारण बाळा, आजचा दिवस रडवून घालण्यात काही अर्थ नाही आहे. नेहमी हसत खेळत राहा आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच हे माझ्या सगळ्यासाठी मोठं समाधान आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा हसू, आनंद, खुशी हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं समाधान देणारं आहे बाळा. हे नेहमी लक्षात घे. त्यामुळं तुझे स्वामी तुझ्यासोबत आहेत ना, मग चिंता करण्याची काही गरज नाही. कुठल्याही काळावरती वेळ औषध आहे बाळा, हे नेहमी लक्षात घे. त्यामुळं कुठलंही जखम वाढत राहिल्यापेक्षा त्यावरती तुझ्या आनंदाची फुंकर मार. त्यामुळं बघ, स्वामी नेहमी तुझ्या धावून येतील, तुझ्या हाकेला धावून येतील आणि तुझं दुःख नेहमी दूर करतील. ह्याचा विश्वास ठेव. मला खात्री आहे तू हे करू शकतोस, कारण तू एक सर्वोत्तम कलाकार आहेस. त्यामुळे प्रत्येक भूमिका तू चांगल्या पद्धतीनंच निभावणार आहेस. बाळा, नशिबाला दोष देऊ नकोस, कारण आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, सगळं काही नशिबानं मिळत नसतं. काही गोष्टी मिळवण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि तू प्रयत्न जरी केलास तरी तिथे तुझ्या प्रयत्नांना यश देणं, फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. हे नेहमी लक्षात घे बाळा. कारण तुला जर कुणाचा स्वभाव ओळखायचा असेल तुझ्या आयुष्यामध्ये तर त्याला इतकंच म्हण, माझं मदत करशील का? तर त्यावरती तुला त्याच्या उत्तरावरून त्याचा स्वभाव नक्कीच कळून जाईल. कारण बाळा, पक्ष्यांना जसं उंच उडण्यासाठी पंखांची गरज असते, तसं माणूस जेवढा जमिनीवर राहील ना तेवढी त्याची प्रगती जास्त होत असते बाळा. नेहमी लक्षात घे. कारण तू कष्टातून प्रगती केलेली आहेस हे तुला माहिती आहे. त्यामुळं जगाला ते एक ना एक दिवस दिसणारच आहे. त्यामुळे त्या बाबतीत तू कुणालाही स्पष्टीकरण देत जाऊ नकोस आणि कुणालाही काही समजावूनही सांगायला जाऊ नकोस. कारण ज्याला समजायचं असेल तो समजेल, किंवा ज्याला समजूनच घ्यायचं नसेल तो त्याचा मार्ग धरायला मोकळा असेल. त्यामुळं तू तुझ्यावर लक्ष केंद्रित कर. त्यामुळं जोपर्यंत समोरचा स्वतःहून तुला काही गोष्टी सांगत नाही तोपर्यंत तू देखील त्याला कोणत्याही गोष्टी विचारण्याचं धाडस करूच नकोस. त्यामुळं समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नकोस. तो जसा आहे तसं त्याला राहू दे आणि तू स्वतःला बदल करून घे. आणि त्यामुळं तुझा मार्ग चांगला होणार आहे आणि तुझी प्रगतीही होत राहणार आहे. आणि मी तर नेहमी तुझ्या पाठीशी आहेच, कारण तुझं सुख हे माझ्या आयुष्यातलं समाधान आहे. बाळा, नेहमी लक्षात घे, कारण स्वामी नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी तुला दिसत नसतील तरी देखील ते तुझ्या कायम सोबत आहेत. प्रत्येक क्षणोक्षणी तुला त्यांनी संकेत दिलेला आहे आणि तुला याबद्दल नक्कीच अनुभव आला असेल.
त्यामुळं तू असं समजून घेऊ नकोस की आयुष्यामध्ये तुला काही तू शिकू शकत नाहीस किंवा तुला काही जमणार नाही किंवा तुझ्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. असं काही नाही आहे बाळा. फक्त सकारात्मक विचार ठेवून डोक्यामध्ये तू सुरुवात तरी करून बघ. मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कशा नवीन घटना घडतील आणि जे नेहमीच तुला सकारात्मक प्रेरणा देतील. त्यामुळं बाळा, काही लोक तू बदललास म्हणून तुला नावं ठेवतील आणि पाठीमागून बोलतील, पण त्याकडे तू दुर्लक्ष कर. कारण कसं आहे बाळा, तू प्रगती केलीस तर लोक काहीजण आनंदी होतील आणि काहीजण जळतीलही. त्यामुळं तिकडे लक्ष न देता तू तुझं कार्य करत राहा. कारण तुझ्या पदापर्यंत पोहोचण्याची त्यांची क्षमता नसते, त्यामुळं त्यांचा जळफळाट होत असतो. त्यामुळं अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तू तुझं मार्ग करायचा आहे. कारण जोपर्यंत व्यक्ती एका पदावर पोहोचत नाही किंवा त्याची क्षमता तो सिद्ध करून दाखवत नाही जगासमोर, तोपर्यंत जग त्याला नावं ठेवत असतं. पण तेच बघ, जोपर्यंत ज्यावेळी तू काहीतरी बनवून दाखवशील किंवा तुझं एक अस्तित्व निर्माण करशील, त्यावेळी तेच लोक तुझी पाया पडत येतील. त्यामुळे ही गोष्ट तू नेहमी लक्षात घे बाळा. आयुष्यात कितीही धन संपत्ती पैसा केलास तरी तुझं जे महत्त्व आहे, एक व्यक्ती म्हणून तू जे कर्तृत्व घडवतोस त्याला सगळ्यात मोठं किंमत आहे, त्याला सगळ्यात मोठं महत्त्व आहे. त्यामुळं तू कुठल्याही कामाची लाज बाळगू नकोस बाळा. कारण कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही, हे नेहमी लक्षात घे. आणि हे नाकारलंस तरी हे सत्य अटळ आहे. त्यामुळं प्रयत्नांशिवाय फळ मिळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय किंमत मिळत नाही. त्यामुळं ही गोष्ट तुला चांगली माहिती आहे, कारण तू स्वामींचा संदेश मनापासून ऐकलेला आहेस आणि त्यामुळं तू तुझी सहमतीही दर्शव. स्वामींना बाळा तुझी सहमती दर्शव. त्यामुळे तू अशा लोकांपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न कर, जे तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतील. त्यांना स्वतःला तर बदलायचं नसतं, पण दुसऱ्यांकडून ते अपेक्षा ठेवत असतात. त्यामुळं तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू नका. तुम्ही जसे आहात तसं तुम्ही राहा आणि त्यांना त्यांच्या मार्गावरती सोडून राहा. त्यामुळं अशा चांगल्या लोकांच्या संगतीत तू राहिलास आणि तुझे प्रयत्न करत राहिलास तर नेहमीच यश तुझ्या हातात असेल आणि लोकही तुझ्याकडून प्रेरणा घेतील. त्यामुळं तुला कोणावरही बोट उचलण्याची किंवा कोणालाही तुझ्यावर बोट उचलण्याची वेळच येणार नाही बाळा. नेहमी लक्षात घे, जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवणार नाहीस तोपर्यंत तुझा परमेश्वरही तुझ्यावर विश्वास नाही ठेवत बाळा. मंदिरात जाऊन तुम्ही देवाला कितीही फुलं नारळ वाहिलं तरी जर तुमचा स्वतःवरती विश्वास नसेल तर देव तुम्हाला साथ देणार नाही. कारण बाळा, मनामध्ये भाव असायला हवा, स्वतःवरती विश्वास असायला हवा. त्याच वेळी तुझं फळ तुला मिळणार आहे आणि तू जे देवाकडे प्रार्थना करतोस, देवाकडे मागतोस, ते तुला मिळणार आहे. हे नेहमी लक्षात घे. आणि ज्या लोकांना तू आवडत नाहीस अशा लोकांना तू त्यांचं मत बदलण्यासाठी जाऊ नकोस आणि त्यामुळं तिथे तू वेळ वाया घालवणंही व्यर्थ असेल. कुठल्याही गोष्टीला रडत बसणं किंवा कंटाळवाणं घेणं हे नेहमीच नकारात्मकतेचं लक्षण आहे. त्यामुळं बाळा, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न कर, हसण्याचा प्रयत्न कर, नेहमी प्रसन्न राहा. मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसे आशेचे किरण येतात आणि तुझं आयुष्य चुटकीसरशी बदलून जाईल. आणि नेहमी लक्षात घे, तुझ्या वैयक्तिक गोष्टी कोणासमोरही सांगू नकोस. त्यामुळं समोरचा तुला समजून घेईलच असं नाही आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टीमध्ये छोटं किंवा मोठं असं काही नसतं. त्यामुळं समोरच्या व्यक्तीलाही तसं जाणीव करून द्यायची नाही आणि आपणही स्वतः तसं ओढावून घ्यायचं नाही. इतरांशी कोणाशी भेदभाव देखील करायचा नाही आणि त्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं एक वेगळं पण जपता. तू एक वेगळा आहेस, स्वतःमध्ये तुझं एक वेगळं लौकिक आहे, तुझा स्वभाव इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे तुझी तुलना तू इतरांबरोबर न करता तू कसा चांगला व्यक्ती आहेस, चांगला माणूस आहेस, यावरती तू लक्ष देऊन तुझं कार्य करत राहा. त्यामुळे वेळ आली की प्रत्येकाला त्याची चूक लक्षात येईल आणि ज्याला बदल घडायचा असेल तो घडवून घेईल आणि ज्याला बदलायचं नसेल तो त्याच्या वाटेने जाईल. त्यामुळं नेहमी तू तुझ्या मार्गावरती सरळ राहा आणि स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या परमेश्वरावर विश्वास ठेव आणि तुझं कार्य करत राहा. मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला करायचं आहे ते नक्कीच पूर्ण होईल आणि स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर राहील. नेहमी लक्षात घे, तुझ्या घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणालाही सांगू नकोस. कारण लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदाही घेतात. तुझा हे अनुभव आला असेल बाळा. कारण तुझ्याकडे जे काही स्किल असेल, कौशल्य असेल, ज्ञान असेल, ती कधीही फुकट जात नाही बाळा. त्याचं नेहमीच तुला फळ मिळत असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टी शिकण्यामध्ये, प्रयत्न करण्यामध्ये लाज बाळगू नकोस.
त्यामुळं चांगल्या गोष्टी नेहमी चांगलंच फळ देत असतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टी शिकण्यासाठी तडजोड अजिबात करू नकोस. तुला वाटते ना तू खरा आहेस आणि त्यातून तुला आनंद मिळणार आहे मनापासून एखादी गोष्ट शिकल्यानंतर, तर तू ते नक्की कर. त्यामुळं इतरांना काय वाटतं याच्याची तुला विचार करण्याचं काही महत्त्व नाही. तू काय करणार आहेस किंवा तू काय घडवणार आहेस याकडे तू लक्ष दे आणि सगळ्या गोष्टी कर. कारण बाळा, स्वतःमध्ये जर कम्फर्ट झोनमधून बाहेर असलास तर तुला काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि रिस्क घेऊन काम केलंस तरच तुला यश मिळणार आहे. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये रिस्क घेतल्याशिवाय आपण ती गोष्ट शक्य करू शकत नाही. जसं की तुझे स्वामी आई, ब्रह्मांडाचे नायक, नेहमी अशक्य गोष्टी शक्य करतात. ते तुला माहिती आहे. तुझा स्वामींवरती विश्वास आहे. त्यामुळे तुझ्या मनामध्ये कुठलाही न्यूनगंड बाळगू नकोस किंवा स्वतःला देखील तू अजिबात कमी लेखू नकोस. स्वतःचा आत्मविश्वास कमी करून घेऊ नकोस. त्यामुळे तुला समाजामध्ये 4 लोकांमध्ये तू चांगले ताठ मानेने वावरू शकणार आहेस. त्यामुळं बाळा, तुझे भावना असतील, तुझे विचार असतील, तू इतरांना मन मोकळेपणाने बोल आणि त्यामुळं तुझे विचार असतील ते संवादाद्वारे सर्वांना पटवून दे. त्यामुळं जास्त स्पष्टीकरण नाही द्यायचं, पण जितकं ज्ञान तुझ्याकडे आहे, कौशल्य आहे, ते तू इतरांना देऊ शकतोस. त्यामुळे तुझ्याकडून त्यांना प्रेरणा मिळेल. देवावर विश्वास ठेव, अगर ठेवू नकोस बाळा, पण माणुसकी कधीही सोडू नकोस. कारण तू जपलेली माणुसकी यातच तुझे देव आहेत आणि माणुसकीने कुठलाही देवाला जाण्याची गरज नाही आहे. जर तुझ्याकडे माणुसकी असेल, तुला देवाकडेही जायची गरज नाही आहे. त्यामुळे बाळा, मूर्ख लोक असतात, त्यांच्या नादी लागून तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. कारण त्या लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगलं असेल. कुठल्याही गोष्टीचा आयुष्यामध्ये अतिरेक करू नकोस. अति सर्वत्र वर्ज्य येतं. मग ते कुठल्याही बाबतीत असो, आपले खाणंपिण असो किंवा आपली वागणूक असो किंवा तुझं स्वभावातील वर्तन असो. लगेच कोणावरही विश्वास ठेवू नकोस. कारण हे कलियुग आहे. इथे फक्त स्वार्थ हे नेहमी लक्षात घे. आणि कारण विनाकारण जर कुणी तुझं स्तुती करणार असेल तर ते वेळीच ओळख. त्यामुळे तुझं नुकसानही होऊ शकतं. तुझ्यावरती बोट उचलणारे अनेक जण आहेत. कुणाचं तुला सहकार्य नाही आहे आणि स्वामींवरती तुझा विश्वास आहे. तर बाळा, डगमगू नकोस, खचू नकोस. नेहमी सतत काळजी किंवा चिंता करू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे बाळा आणि ते तू आणखीन सुंदर करू शकतोस. त्यामुळे सततची चिंता आणि काळजी करून तू तुझं आजार पण ओढून घेऊ नकोस. त्यामुळं नेहमीच लक्षात घे आणि स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू मोकळ्या मनाने, शांतीपूर्वक, समाधान ठेवून, संयम राखून तुझं कार्य करत राहा. मग बघ, तुझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक आशेची किरण नक्कीच येतील.